क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही 26 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 अखेर भरणार असून या यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या खिलार जनावरांचा बाजार व प्रदर्शन भरवण्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. जत नगरीची ग्रामदेवता श्रीमंत डफळे राजघराण्याचे खासगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी मोठी ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येते. यावर्षी ही यात्रा मार्गशीर्ष गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 ते सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत भरवण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी श्री यल्लम्मा देवीच्या गंधोटगीचा दिवस, शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी श्री यल्लम्मा देवीच्या महानैवेद्याचा दिवस, शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी श्री यल्लम्मा देवीची नगर प्रदक्षिणा, पालखी व किचाचा कार्यक्रम असे यात्रेचे प्रमुख 3 दिवस असून सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी अमावस्या आहे. श्री यल्लम्मा देवी यात्रेत दुकान, हॉटेल, खानावळ, करमणुकीची साधने यासाठी जागा वाटप करण्यासाठी शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 व मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 हे 2 दिवस नेमलेले आहेत. श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, श्री ज्योत्स्नाराजे डफळे यांनी यात्रेकरता नियोजन सुरू केले. प्रतिष्ठानच्या वतीनं यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय बांधलंय. तसेच प्रतिष्ठापनाच्या वतीनं श्री रेणुका मल्टीपर्पज हॉलची उभारणी ही सुरू आहे. श्री यल्लम्मा देवी यात्रा ज्या जागेवर भरवण्यात येते त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याने भविष्यात यात्रा भरवणं अवघड जाणार आहे. श्री यल्लम्मा देवी यात्रेकरता आरक्षित असलेल्या जागेवरील संपूर्ण अतिक्रमणाची चौकशी करावी व यापुढील काळात अशा प्रकारे कोणतीही अतिक्रमणं होऊ नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ही अपेक्षा भाविकांकडून व्यक्त करण्यात येते. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.